आता तुम्हाला वाटेल की ही कारल्याची तुलना नॉनव्हेज सोबत कशी काय करते, पण खरंच सांगते नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल इतकी चमचमीत आणि अजिबात कडू न होणारी ही कारल्याची भाजी आहे आणि बनवायला अतिशय साधी सोपी आहे, अगदी झटपट बनते. न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि नक्कीच तुम्ही म्हणाल की ही रेसिपी आम्हाला अगोदर का नव्हती माहिती. तर नमस्कार, मी संगीता, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अजिबात कडू न होणारी झटपट होणारी अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत. बनवायला अतिशय साधी सोपी आहे. आपल्याला छान असे कोवळे असे इथे कारले घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचा मधला जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. छोटे छोटे मी तुकडे इथे करून घेतलेले आहेत कारल्याचे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आतला सगळा गर जो आहे, जो बिया आहेत, त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कारण आपण जर त्या बिया ठेवल्या तर कारल्याची भाजी जास्त कडू सुद्धा लागू शकते. म्हणून मी या बिया इथे काढलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारले. आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात मुरवत वगैरे ठेवण्याची सुद्धा इथे काही गरज नाही आहे. मी अजिबात मुरत सुद्धा ठेवलं नव्हतं, फक्त 2 मिनटं मी झाकण ठेवून हे 2 मिनटासाठी रेस्टवर ठेवलं होतं. तोपर्यंत मी इथे एकीकडे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. तर हे छान असं 2 मिनटं मुरेपर्यंत आपण इथे एकीकडे वाफवून घेऊया. तिथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर हे सगळे तुकडे मी लगेचच याच्यामध्ये ठेवलेले आहेत. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि थोडी वेगळी सुद्धा आहे. तर 2 मिनटं आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. आता कारलं कोवळं असल्यामुळे ते लगेचच वाफवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता हे मी कट करून तुम्हाला दाखवते की किती आपलं छान हे कारलं शिजलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की जे खाली जे पाणी राहिलेलं आहे कारलं काढल्यानंतर, तर ते सगळं कडू पाणी आपलं तिथे शिल्लक राहिलेलं आहे. त्या जाळीमधून सगळं कारल्याचा कडूपणा जो आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता मी ह्याचे अजून बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही असेच गोलसुद्धा त्याची भाजी करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा लहानसुद्धा तुम्ही तुकडे करू शकता. आता लगेच इथे फोडणी करायची आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी लसूण चिरून घेतलेला आहे आणि तो मी यामध्ये ॲड केलेला आहे. काहीही कांदा, टोमॅटो, इतर काही आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाही आहे. फक्त लसणाची फोडणी आपल्याला इथे करायची आहे. फक्त लसूण छान लालसर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपण तुकडे केलेले आहेत कारल्याचे ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी धणेपूड मी यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ मी यामध्ये थोड्या वेळाने ॲड केलेलं आहे. तर अतिशय चमचमीत, अगदी भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, अगदी भातासोबत जरी तुम्ही खाली तरीसुद्धा तुम्हाला कडू लागणार नाही, इतकी ही भाजी छान बनते. तर थोडंसं मीठ टाकलं. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं अंगापुरतंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे किंवा उकळी आणून घ्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर मी यामध्ये थोडंसं चिंच यामध्ये मी टाकलेली आहे. तुम्ही चिंचेचा कोळ करून किंवा पाणी करून सुद्धा टाकू शकता, पण मी अशीच टाकलेली आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. चिंचेचा जो काळसरपणा आहे, जो आंबटपणा आहे, तो सगळा या भाजीमध्ये उतरलेला आहे. आणि तुम्ही रंग बघू शकता भाजीचा, किती छान आपला रंग आलेला आहे भाजीला. तर जास्त पातळ इथे करायची नाही, आपल्याला साधारण घट्टसरच करायची आहे. चिंचेच्या पाण्यामुळे त्याला घट्टपणा येतो. बघू शकता अतिशय चमचमीत आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत नक्की खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी कुकिंग.